झोपडीत माझ्या, या झोपडीत या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, आनंद आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे काय सांगू सुख संत संगतीचे, काय सांगू सुख संत संगतीचे, काय सांगू सुख संत संगतीचे, काय सांगू सुख. ठिकाणी अपंग कल्याण केंद्र दिव्यांग स्नेहमेळा उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाके, आपल्या सर्वांचे आधारवड आणि आपल्या सर्वांचे आदर्श सन्माननीय गाडेकर सर आणि तसेच मॅडम आपले नायकरे सर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय वाडेकर मॅडम. आपला हा जो अपंग कल्याण केंद्राचा स्नेहमेळा होत आहे, स्नेहमेळा अनेक होत असतात, परंतु हा जो स्नेहमेळा आहे आपल्या एक कुटुंबाचा स्नेहमेळा आहे. आणि आपण सर्व मित्र भेटतात याचा पण मला खूप आनंद वाटतो. आपण मला एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सौंदडी आणि बघे साधारणतः दिव्यांग मेळावा म्हणजे आपण 3 डिसेंबर जो शाळेत असताना आपल्याला जागतिक अपंग दिन आपण साजरा करायचो. त्याच्यानंतर एक वर्षी मला वाटते 2013 साली प्रथम भरत शेठ काळोखी आणि मी वर्गमित्र दोघेच जण गेलो आम्ही शाळेमध्ये. त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं म्हणून थोडासा मुलांना खाऊ घेऊन मेळाव्यासाठी जमलो आहोत. खूप छान प्रकारे आपला कार्यक्रम चालू आहे, एकमेकाची हितगुज चालू आहे. पण लाईट नसल्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, अपघात नका बोलू. सर आपल्याला आहे ना, आपण असं बसायचं हॉलमध्ये आणि बरोबर केली ना सर ती जोडी फोडायची, एकीकडे बसायची. आता सरांना तसं करायला नका लावू, तर ऐकून घ्या. सांगायचा विषय असा की आपण सर्व दिव्यांग बांधव आहोत. आपण सर्व संघर्षातून उदरनिर्वाह करत आहात. आपल्या प्रत्येकाचा परिवार परपंच आपण त्याच्या परीने चालत असतो. एक दिवस आपण मेळाव्यासाठी दरवर्षी काढावा. मी सगळ्यांना विनंती करतो की आज आपल्या ताईंनी पुढाकार घेऊन आपला कार्यक्रम यशस्वी करण्याचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचं आपण सर्वांनी आभार मानावं तेवढं कमी आहे. माझी ओळख करून देतो आणि 5वी मी पहिली ते 7वी आपल्या शाळेत बऱ्याचशा कालावधीमध्ये मी या कार्यक्रमाकडे किंवा याचा माझी ओळख नसल्यामुळे मी अपरिचित झाल्यासारखं वाटायला लागलं मला. आणि मागच्या कार्यक्रम तुम्हाला निरोप मिळाला तेव्हापासून मी परत या आपण कल्याण क्षेत्राच्या विद्यार्थ्यांशी खरेदी झालेले आणि माझा हा जवळपास 40-45 वर्षाच्या कालावधीमध्ये तिकडच्या भागातील मुलं बऱ्याच प्रमाणात आहेत. अगदी मोजकी 2-3 मुलं आहेत तिकडचे आणि त्यांचा इकडे कॉन्टॅक्ट नव्हता. त्यामुळे माझा इकडे परिचय बराचसा कमी झालेला होता. आणि आज मागच्या 2 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस कार्यक्रम झाला त्या निरोप आपल्याशी कधी वाढलो. आज प्रत्येक मी साहित्य मदत सर्व संस्था या शासकीय कार्यालयात पहा, आज आपण या पवित्र ठिकाणी आपला स्नेह मेळावा भरवलेला आहे. यामध्ये जे बरोबर होते त्या पण त्यानं कसं ऐकलं मी आणि मी पण ह्या मेळाव्यासाठी पहिल्यांदा तिथे आलेला आहे. तर मी थोडक्यात मला असं सांगणार आहे की ज्यावेळेस शाळेमध्ये तिथं आणि शाळेमध्ये गेले त्यावेळेस गाडेकर सर आम्हाला मुख्याध्यापक होते आणि गाडेकर सरांची शिस्त एवढी कडक आणि नियमित होते. ते जर दरवाजाच्या बाहेर उभं राहिले तर कोणाही मुलांची बाहेर थांबण्याची ताकद नव्हती. मुख्याध्यापक गाडेकर सर मला त्यावेळेस फक्त आम्ही 1984ची वाट ते असल्यानंतर सरांनी प्रत्येक वेळेला मला झेपायचे. काही झाले तर मला बोलायचं सर होते डोक्यावर पाणी आणायची तू तांबी घालू नको मग चेअर घालू मला म्हणायची चालायचं काय नाही. तर सगळं मला पाहून नुसता आनंद आहे. आणि कुठली अडचण आली मला विचारा, काही तुम्हाला अडचण आली माझ्याकडे माझा मला वेळेला काय कमी पडलं तरी मला सांगत आला एवढी विनंती. आणि तुमचे आशीर्वाद आणि एक सांगायची का माझा मुलगा एक प्राध्यापक आहे एक वकील आहे. गाडेकर सरांचा म्हणजे माझ्या खूप आशीर्वाद आहे माझ्या. आणि एक माझा इथे सांगायचं का मला पहिलीही शिकलेला मुलगा नाही जे शिक्षण माझं घेतले मस्के मुलगा आज मला 40 वर्षातून घेतला. त्यांनी मला सही शिकवली आणि ती सही शिकवल्यानंतर सर मला म्हणजे अरे एक दिवस मुख्याध्यापकाच्या नंतर सही माझी
किती दिवसाची 14 दिवस तर गेले ते पुढे गेले होते असं तुमच्या नावावर मेसेज की खाली मध्ये जाऊ दे वाटलं पाहिजे की श्रीमंत नाही पण तुम्हाला पाहिल्यानंतर आज मी लय श्रीमंत ते मला त्या गावाला म्हणजे एकमेकाला काही वाटत नाही आणि असं प्रत्येकाने यावं आवर्जून कार्यक्रमाला प्रत्येकाने असं ऍक्टिव्हिटी घेत जावं कोणी कमी नाही काय नाही कोणी जरी कमी याच्यात असलं तरी आपलं म्हणजे कुटुंबाचे आपण बालपण आपलं एकत्र गेलेलं आहे आपलं बालपण आपण कधीच विसरू शकत नाही सगळं विसरता येईल पण बालपण कधीच विसरता येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी आवर्जून कुणाही कार्यक्रम असू दे एक दिवस संसारातून सुटका काढा या मी ज्यावेळेस माझ्याकडे सुरुवातीला आहे ना शिवाजी पूर्ण सुभाष वाबळे आले होते दोघं जण मग त्याच्यानंतर 2022चा कार्यक्रम होता आपला मला म्हणे आपला 22 कार्यक्रम मिळावा म्हणलं मी येणार आणि माझ्या मिस्टरला विचारलं ते म्हणे जा गेले त्याच्यानंतर अशी आपुलकी वाढली ना कुठेही कार्यक्रम असताना मला आवर्जून यावं वाटत सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटी घ्यावं वाटत प्रत्येकाने पुढेही येत जा आपले कार्यकर्ते आपले सगळ्यांचे गुरु आहेत त्यांचं दर्शन होतं नामा दादा मॅडम आपले यांचं एक आई वडिलांसारखंच आपलं दर्शन होतं मला तरी ना मी दुसरीला शाळेत होते तेव्हा सरांच्या शाळेत मला नेऊन सोडलं होतं म्हणजे एकदम लहान मला काही ज्ञान नव्हतं वडिलांनी शाळेत सोडलं आणि निघून गेले मी नंतर ना सर वडील पण भेटले फक्त सरांना मी डायरेक्ट सरांपाशी गेले सरांना म्हणलं माझा बाप पुढे म्हणलं तोच काढून दिला कुठं तरी माझा बाप मला आणून दे मला माहिती नाही सर कोण काय कसं म्हणजे एवढं काही मला कळत नव्हतं पण त्यांनी ना सगळं मला असं म्हणजे एकदम आजारी पडले तर स्वतःच्या मुलीप्रमाणे घरी नेऊन सोडलेलं हे सांभाळ केलेला आहे गेली एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माझी धर्मपत्नी गौरी काळेकर मॅडम माझे मित्रवर्य नामदेव वाला या कार्यक्रमाचे सचिव अशोकरावजी बोराडे त्याचप्रमाणे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक नारायणरावजी नाईकरे भरतरावजी काळोखे त्याचप्रमाणे कांडेकर साहेब अशी अनेकांची नावे या ठिकाणी मी घेऊ शकत नाही तर सर्व त्याच्यामध्ये चालेल आणि उपस्थित माझ्या बालमित्रांनो श्री क्षेत्र निजनेश्वर या ठिकाणी कल्याण केंद्राने माझे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी माझे विद्यार्थी स्नेह मेळावा आपण आयोजित केला या मेळाव्यासाठी आपण अतिशय दूरवरून आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित झाला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली या स्नेह मेळाव्याच्या प्रसंगी आपण सर्वजण एकत्र येऊन जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला गप्पा गोष्टी केल्या ज्येष्ठ मस्करी केली सुख दुःख एकमेकांना समजावून सांगितली आणि अशा प्रकारे या अतिशय चैतन्यमय असा सोहळा या ठिकाणी हा संपन्न होत आहे शाळा म्हणजे साक्षात सरस्वतीचं मंदिर असतं तिच्या माध्यमातून समाजाची शैक्षणिक सेवा ज्यांच्या वाट्याला येते ते अतिशय भाग्यशाली आहेत दिव्यांग कल्याण केंद्राने या शाळेत ज्ञान आणि उत्तम संस्कार ग्रहण करून आज आपण समाजामध्ये स्वाभिमानाने स्वावलंबी जीवन जगत आहात याचा मला सार्थकी सर्वसाधारण मनुष्य जीवन आहे आपलं नेहमी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे जीवनामध्ये आणि आशा कधीच गमावू नका आशा अतिशय महत्वाची आहे जीवनात त्याचप्रमाणे नेहमी स्वच्छंदी आनंदी असा आपल्या वाट्याला आले जे काही कर्म आहे काम आहे हे काम आपण न थांबता केलं पाहिजे म्हणजे मला जे कर्म माझ्या वाट्याला आहे समजा सांगळे सर आहे त्यांना अध्यापनाचं कार्य आहे कार्यकरांना महसुलाचं खातं आहे त्या कामामध्ये त्यांनी कधीच थांबता कामा नये आणि अविचारही करता कामा नये काही कारणांनी आपल्या कामामध्ये गती मंद आली किंवा कमी झाली तरी आपण त्याचा विचार करायचा नाही चिंता करायची नाही काळजी करायची नाही आपण हळूहळू चालत राहिलो तरी आपल्याला आपलं यश गाठता येतं हे तेवढंच खरं आहे तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे या निजनेश्वराच्या निसर्गरम्य अशा तीर्थक्षेत्राला स्पर्श करण्याचा आणि दर्शनाचा मला योग आला
आणि अधिक न बोलता आपणा सर्वांना उदंड आयुष्य देवो, यश प्रगती सगळ्यांना मिळो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य लक्षात घेऊन तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद आनंद किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या, पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या चोऱ्या, पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद आनंद किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. तुकड्या मनी वसाया तुकड्या मनी वसाया, या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद 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 किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. सद्गुरु साईनाथ महाराज की जय.